महायुती सरकारमधील राज्यमंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर आता पाहायला मिळतोय। कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप नाही, जबाबदाऱ्या आणि अधिकाराचं वाटप नसल्यानं राज्यमंत्री नाराज आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे राज्यमंत्री आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे। राज्यमंत्र्यांकडे खाती खूप, जबाबदारी मात्र किरकोळच आहे। काही कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकारच दिलेले नाहीत, अशा प्रकारची सुद्धा खतखत आता राज्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे। राज्यात एकूण 6 राज्यमंत्री आहेत, प्रत्येकाकडे 6 खाती आहेत, पण समाधान तेवढेच, कारण त्यांना जादा अधिकार कॅबिनेट मंत्र्यांनी दिलेले नाहीत। त्यामुळे राज्यमंत्रीपद हे केवळ शोभेचे असल्याची भावना राज्यमंत्री कार्यालयात व्यक्त होत आहे। सूत्रांनी सांगितलं त्याप्रमाणे राज्यमंत्र्यांचाही सन्मान राखला जाईल, अशा पद्धतीने त्यांना अधिकार प्रदान करण्याचे निर्देश फडणवीसांनी दिले। या संदर्भात आता राज्यमंत्री हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत। सुशांत, राज्यमंत्री नाराज आहेत आणि आता त्या संदर्भात फडणवीसांची ते भेट घेणार, या नाराजीचं नेमकं कारण काय? कारण आपण जर बघितलं असेल तर कॅबिनेट मंत्र्यांच्या सोबत राज्यमंत्री देखील असतात। 6 खरं तर राज्यमंत्री आहेत, मात्र या राज्यमंत्र्यांमध्ये आता नाराजीचा सूर उमटला आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना त्यांचे अधिकार देत नाहीत, फक्त गृहविभाग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत। त्यामुळे गृहविभागाचे गृहराज्यमंत्र्यांना अधिकार दिले गेलेत, मात्र इतर मंत्र्यांकडे जे राज्यमंत्री आहेत, जे ज्या डिपार्टमेंटमध्ये राज्यमंत्री आहेत, त्यांना त्यांचे अधिकार दिले जात नाहीत, अशी एक नाराजी आहे ती राज्यमंत्र्यांकडे आहे। मागील काही दिवसांपासून खऱ्या अर्थाने ही नाराजी खतखत जी आहे ती व्यक्त केली जात होती। अधिवेशन काळातच फक्त राज्यमंत्र्यांना अधिकार दिले गेले होते, मात्र त्यानंतर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो राज्यमंत्र्यांना त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही। याचमुळे आपल्याला अधिकार आपले मिळावे या मागणीसाठी आता सर्व राज्यमंत्री जे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत आणि आपल्याला आपले अधिकार मिळावे यासाठी ते मागणी करणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी राज्यात सरकार स्थापन झालं त्यावेळी 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली, त्यांच्याकडे विविध खात्यांचा पदभार जो आहे तो सोपवण्यात आला। मात्र हा पदभार फक्त नावापुरता आहे का, असा आता अशी चर्चा जी आहे ती रंगू लागली, कारण या राज्यमंत्र्यांना कोणतेच अधिकार जे आहेत ते कॅबिनेट मंत्र्यांकडून दिले जात नाही। आता मुख्यमंत्री यावर काय तोडगा काढतात हे बघावं लागेल। कारण नक्कीच सुशांत, या भेटी दरम्यान आता नेमक्या काय घडामोडी घडतात, राज्यमंत्र्यांची नाराजी दूर करण्यामध्ये फडणवीसांना कितपत यश येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।